महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण समारंभ संपन्न। पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेमध्ये 1ली ते 4थीच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध शालेय स्पर्धा तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपली चुणूक दाखवली। त्या सर्व गुणवंत आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ पेण एज्युकेशन सोसायटीचे माजी कार्याध्यक्ष वसंत आठवले, संस्थेच्या संचालिका डॉक्टर नीता कदम, शाळेच्या मुख्याध्यापिका लेखा ठाकूर, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते। सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुंदर सुरुवात करण्यात आली। शालेय विद्यार्थ्यांनी ईशस्तवन, स्वागत गीत गायन करण्यात आले। मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन केले। प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मुख्याध्यापकांनी विशद केली। डॉक्टर नीता कदम यांनी विद्यार्थ्यांना चांगले आरोग्य त्याचबरोबर उत्तम व्यायाम करण्याचा सल्ला दिला। शैक्षणिक वर्षात ज्या शाळा स्तरावर विविध स्पर्धा आणि वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या त्या सर्व सांघिक व वैयक्तिक स्पर्धांचे बक्षीस वितरण आज शाळेत करण्यात आले होते। विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले। अध्यक्ष वाचनामध्ये वसंत आठवले यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये मिळवलेले जे यश आहे ते अतिशय कौतुकास्पद आणि वाखाणण्याजोगे असून यापुढेही त्यांनी अशीच भरघोस बक्षिसं मिळवून स्वतःबरोबर शाळेचे नाव लौकिक करावे असे सांगून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनाजी घरत यांनी केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, सहतृप्ती भोईर, पेण। आईने सांगितल्याप्रमाणे, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, टीचर्सने सांगितल्याप्रमाणे मी चांगलं जेवण जेवलं पाहिजे। घरातली भाजी, चपाती, फळं हे सगळं खाल्लं पाहिजे म्हणजे माझी ताकद वाढेल का, मी व्यायाम करतो का, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे की मी कुठे कमी पडलो। बक्षीस नाही मिळालं तर अजिबात रडायचं नाहीये, फक्त मला काय हवं होतं, काय करायला पाहिजे होतं याचा विचार करायचा आणि पुढच्या वेळेस खूप छान बक्षीस मिळायचं। एक ना एक दिवस बक्षीस मिळतच। आपण जर प्रयत्न करत राहिलो तर बक्षीस मिळतं आणि आम्हाला खूप आवडेल की तुम्हाला सगळ्यांना बक्षीस देता यायला हवं, हो की नाही? म्हणून आज कोणी हे